जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पहा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण न्यूज टेट परीक्षा संदर्भात आहे, जे की आता लवकरच होणार आहे। थंबनेलच तुम्ही व्हिडिओचं पाहिलेलं आहे की एक्झाम डेटमध्ये चेंजेस झालेला आहे। या अगोदर आपल्याला परीक्षा परिषदेमार्फत 24 मे ते 5 जून दरम्यान आपल्याला एक्झाम सांगण्यात आलेली होती, परंतु आजच्या पुढारी या वृत्तपत्रामध्ये टेट परीक्षा संदर्भात एक न्यूज आलेली आहे, जे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून परिपूर्ण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही हा व्हिडिओ परिपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता टेट संदर्भात विविध समाज माध्यमावर तारखा जाहीर करण्यात आलेल्या होत्या आणि आता ही पुढारी वृत्तपत्रामध्ये आलेली ही एक न्यूज आहे, टेट भरती संदर्भात आहे, जे की एक्झाम डेट संदर्भात आहे। आता या न्यूजमध्ये आपल्याला नेमकं काय सांगण्यात आलं आहे ते आपण आता काही वेळामध्ये पाहणारच आहोत। पहा, आता या अगोदरसुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टेटची तारीख ही 24 मे ते 5 जून दरम्यान सांगण्यात आलेली होती। तसं ऑफिशियल नोटिफिकेशन तर आलेलं नाही आहे, पण या पुढारी वृत्तपत्रामध्ये टेट भरती संदर्भात, टेट भरतीच्या परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती या न्यूजमध्ये आलेली आहे, ते आता आपण पाहणार आहोत। पहा, आता सुरुवातीला पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात TAIT म्हणजे टेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे 2,36,591 उमेदवारांनी अर्ज केले होते। पहा, टेटची मुदत संपलेली आहे, टेटचं रजिस्ट्रेशन करण्याची मुदत संपलेली आहे। 14 मे ही त्याची लास्ट डेट होती। या अगोदर आपल्याला 10 मे ही लास्ट डेट होती, परंतु 4 दिवस अधिक एक्सटेंड करण्यात आले होते, हे आपल्याला माहीत आहे। आता टेटची तारीख संपलेली आहे आणि याच्यामध्ये 2,36,591 उमेदवारांनी अर्ज केले होते, परंतु मात्र दुबार अर्ज शुल्क न भरलेले वगळून 2,27,229 उमेदवारांचे अर्ज अंतिम केले आहे। पहा, सुरुवातीला एवढे अर्ज देण्यात आले होते, परंतु जेव्हा दुबार म्हणजे ज्यांनी पेमेंट केलं नाही तर त्याच्यापैकी आता जे कट झालेले जे उमेदवार आहे आणि आता सध्या टेट भरतीमध्ये जे राहिलेले उमेदवार आहे ते आता 2,27,229 उमेदवारांचे अर्ज हे काय झाले आहे, अंतिम आहे। म्हणजे आता एवढे कॅन्डिडेट आहे, म्हणजे टेट परीक्षा 2025 हे 2.25 लाख विद्यार्थी देणार आहे। आता याच्यामध्ये पहा, आता इथं महत्त्वाचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, या अगोदरसुद्धा परीक्षा परिषदेकडून तारीखच्या संदर्भात नोटिफिकेशन आलं होतं। आता या वृत्तपत्रामध्ये तारीखच्या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आली आहे। आता हे वृत्तपत्रही म्हटलं तर तारीख जे असते म्हणजे यांनासुद्धा एक सोर्स असते, त्या सोर्सच्या माध्यमातूनच यांनीसुद्धा न्यूज दिलेली असेल। आता इथं TAIT म्हणजे टेट परीक्षा संदर्भात इथं त्यांनी परीक्षा संदर्भात एक्झाम डेट संदर्भात आपल्याला इथं त्यांचा कालावधी देण्यात आला आहे। पहा, टेट परीक्षा 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्याचे नियोजित आहे। पहा, याच्या अगोदर आपल्याला 24 मे ते 5 जून दरम्यान होतं, परंतु इथं 27 मे ते 10 जून दरम्यान घेण्याचे नियोजित आहे। मात्र परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधांची उपलब्धता विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत। म्हणजे आता जे परीक्षा केंद्र आहे म्हणजे परीक्षा एक्झाम सेंटर आहे, आता तिथं कशा सुविधा आहे, ION सेंटर आपल्याला पाहिजे असते, कारण आपल्याला IBPS ही एक्झाम कंडक्ट करत आहे, म्हणून यांचे सेंटर आपल्याला ION या प्रकारच्या दर्जाचेच असते। म्हणजे तिथे सुविधा कशा आहे याच्या छाननी ते करत आहे सध्या। परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 14 मेपर्यंत मुदत दिली होती। शासन आदेशानुसार D.Ed, B.Ed आणि M.Ed अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे उमेदवार देखील परीक्षेस पात्र असणार आहे। आता आपल्याला माहीतच आहे की जे D.Ed आहे, B.Ed आहे आणि M.Ed आहे, जे शेवटच्या इयरला आहे, लास्ट इयरला आहे आणि त्यांची काही दिवसात एक्झाम असेल किंवा एक्झाम झाली असेल तर रिझल्ट लागणार असेल, त्या उमेदवारांनीसुद्धा काय केलं, या टेटसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता ही पुढारी वृत्तपत्रामध्ये आलेली हे न्यूज आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस केली आहे आणि याच्यामध्ये परीक्षेचा कालावधी हा 27 मे ते 10 जून दरम्यान देण्यात आलेला आहे आणि परीक्षा परिषदेमार्फत मागच्या वेळेनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे 24 मे ते 5 जून दरम्यान सांगण्यात आला होता, परंतु आता ह्या वृत्तपत्राला
यांनीसुद्धा एक सोर्सच घेतला असेल, म्हणून आपल्याला ही डिस्कस करणं गरजेचं होतं. म्हणून आपण ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो.